केंद्र सरकारनं डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत संपूर्ण देशासाठी डिजिटल क्रॉप सर्वे ही एक समान प्रणाली विकसित केली आहे। या प्रणालीचा वापर करून देशभरात एकाच पद्धतीनं पीक पाहणी होणार आहे। अचूक माहिती उपलब्ध होईल, त्यातूनच ती माहिती ॲग्रिस्टॅक, फार्मर रजिस्ट्री, पीक विमा, पीक कर्ज आणि इतर कृषी योजनांसाठी वापरण्यात येईल असा सरकारचा उद्देश आहे। ही प्रणाली महाराष्ट्रात लागू करण्यापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील 10 गावांमध्ये म्हणजेच एकूण 340 गावांमध्ये प्रायोगिक चाचपणी या प्रयोगाची घेण्यात आलेली आहे। या चाचणीत ही प्रणाली प्रभावी असल्याचं आढळल्यानंतर राज्य सरकारनं ती संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सुद्धा केला जातोय। खरं तर ई पीक पाहणी ज्यावेळेस शेतकरी करायचे त्यावेळेस त्याच्यामध्ये अनंत अडचणी या शेतकऱ्यांना भेडसावायच्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणीला प्रतिसाद हा मिळत नव्हता। नेटवर्कचे इश्यू होते, सर्व्हरचे इश्यू होते आणि त्यामुळे ई पीक पाहणीचा टक्का राज्यात वाढत नव्हता। आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न आलाही असेल की शेतकऱ्यांसाठी या पीक नोंदणीमध्ये नेमकं काय बदलणार आहे। सर्वात मोठा बदल म्हणजे यापुढे शेतकरी स्वतः पीक नोंदणी करणार नाहीयेत। शासन नियुक्त पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतात येतील, ते उभ्या पिकाची पाहणी करतील आणि DCSMH ॲपमध्ये त्याची माहिती भरतील। हे सहाय्यक कोण असतील तर सरकारने यासाठी कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचारी, कॉमन सर्व्हिस सेंटरचे चालक आणि इतर मानधनावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद केलेली आहे। हे कर्मचारी उपलब्ध नसल्यास माय भारत पोर्टलवरील नेहरू युवा स्वयंसेवक हे काम करतील असंही शासन निर्णयात राज्य सरकारनं स्पष्ट केलंय। आता प्रत्येक 1000 ते 1500 खातेदारांसाठी किमान एक पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती केली जाणार आहे। पण ही पाहणी फक्त पिकांचं नाव लिहिण्यापुरती मर्यादित असतानाही शेतात नेमकं कोणतं पीक आहे, किती क्षेत्रात ते पीक आहे, सिंचनाचा स्रोत कोणता आहे, शेतात कोणत्या सुविधा आहेत, बांधावर झाडं किती आहेत, कायम पडीत जमीन किती आहे, अशी सविस्तर माहिती या ॲपमध्ये सुद्धा नोंदवली जाणार आहे, जी यापूर्वी सुद्धा शेतकरी ई पीक पाहणीच्या माध्यमातून स्वतः नोंदवत होते। त्याशिवाय शेताच्या बांधापासून 20 मीटरच्या आत उभं राहून उभ्या पिकांचे जिओ टॅगिंग केलेले किमान 2 फोटो अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा ही अट होती। या छायाचित्रांमध्ये अक्षांश आणि रेखांश म्हणजेच लोकेशनची माहिती नोंदवली जाईल।